तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण यापूर्वीच्या एका व्याख्यानात कुसुमाग्रजांच्या रसयात्रा या संग्रहातील राष्ट्रीय कवितांची जी पार्श्वभूमी समजून घेतली होती. या व्याख्यानात आपण आता कुसुमाग्रजांची जी राष्ट्रीय कविता आहे, प्रसिद्ध राष्ट्रीय कविता, त्याचा निर्देश मी आधीच्या व्याख्यानात केलेला आहे. त्या कवितेचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत. या कवितेचा भावार्थ समजून घेताना किंवा या कवितेचं रसग्रहण करताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की कुसुमाग्रजांच्या राष्ट्रीय कवितांची जी सर्व वैशिष्ट्ये आहेत, एकूण वैशिष्ट्ये आहेत, कुसुमाग्रजांची दीर्घकाळपर्यंत कुसुमाग्रजांनी समाजाशी आणि राष्ट्राशी समरसोबत आपलं काव्यलेखन केलेलं दिसतं. कारण कुसुमाग्रजांनी स्वतःच एका कवितेमध्ये म्हटलेलं होतं की हजार हृदय गहिवरती तर मन माझेही गहिवरते. कुसुमाग्रज म्हणतात, हजार हृदय गहिवरती तर मन माझेही गहिवरते, असे हजारासंगे आहे जडलेले माझे नाते. कुसुमाग्रजांची लोकप्रियता कशामध्ये याचा आपण जेव्हा शोध घेतो, मराठी मनामध्ये कुसुमाग्रजांचं जे स्थान आहे, हे स्थान कशामुळे आहे तर आपल्या लक्षात येतं की कुसुमाग्रजांची कविता सतत इथल्या समाजमनाशी एकरूप झालेली कविता आहे. ज्या ज्यावेळी जी प्रश्न, ज्या समस्या समाजामध्ये उपस्थित होतात किंवा उद्भवतात, त्या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी कुसुमाग्रजांची कविता पुढे येताना दिसते. उदाहरणार्थ, ज्यावेळी आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तेव्हा कुसुमाग्रजांनी एक स्वातंत्र्य देवीची विनवणी नावाचा अतिशय सुंदर फटका लिहिलेला होता. ती त्यांची दीर्घ कविता जी होती त्याच्यामध्ये त्यांनी मराठी भाषेच्या एकूण दैन्यावस्थेचं अत्यंत प्रभावी वर्णन केलेलं आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, असं त्याच्यामध्ये ते म्हणतात. असा आपली संस्कृती जपणारा, सातत्याने आपल्या देशातल्या राष्ट्रीय महापुरुषांबद्दल आणि आपलं चिंतन प्रकट करणारा, टिळकांच्या पुतळ्याजवळ नावाच्या कवितेमध्ये कुसुमाग्रजांची राष्ट्रीय जाणीव अशा प्रकारे व्यक्त होते. ते टिळकांना उद्देशून म्हणतात, ती कणखर छाती धीट मराठी थाट, आदळतो तीवर अजून पश्चिम वात. तर हे जे कुसुमाग्रजांचं मन आहे ते इथल्या मातीशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या परंपरेशी, इथल्या इतिहासाशी, या संस्कृती परंपरांना आपल्या रक्ताचं सिंचन करून त्या संस्कृती परंपरांचं रक्षण करणाऱ्या महापुरुषांशी, क्रांतिकारकांशी, आपल्या मायभूमीसाठी आपल्या प्राणांचं अत्यंत तरुण वयामध्ये बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांशी कुसुमाग्रजांच्या मनाचं जे नातं आहे ते क्रांतीचा जय जयकार या कवितेत सुद्धा आपल्याला दिसतं. कुसुमाग्रजांचं हे जे नातं आहे ते आपण इथे जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येते की कुसुमाग्रजांचं कवितेचं मोठेपण कशामध्ये आहे. उदाहरणार्थ, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अन वज्रांची छाती वरती घ्या झेलून प्रहार, असं कोण म्हणताय तर असं अगदी तरुण वयामध्ये भारत मातेसाठी आपल्या प्राणांचं बलिदान करणारे, भारत मातेसाठी म्हणजे कशासाठी, कारण की भारत माता ही परवश्यता पाशामध्ये बद्ध आहे, इंग्रजी साम्राज्याच्या गुलामीमध्ये बद्ध असलेली भारत माता आहे. तिला त्या पाशातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचं जे होम केला, जो सर्वस्व अर्पण केलं. कारण की कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेला म्हटलंच होतं की समिधा म्हटलं होतं, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरी बामकरंद मिळावा, जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर जरी फुलवावा. कुसुमाग्रजांच्या कवितेचं प्रयोजनच हे आहे की काव्यरसिकांच्या किंवा या समाजमानाच्या मनातला जो विझलेला देशभक्तीचा वन्नी आहे तो कुसुमाग्रजांना पेटवायचा आहे. आणि म्हणून कुसुमाग्रजांची ही कविता जी आहे ती क्रांतिकारकांचं मनोगत या कवितेमध्ये ते व्यक्त करतात. क्रांतिकारक काय म्हणतात,
खळखळू द्या या आदेश शृंखला हातापायात. क्रांतीचा जय जयकार करणारे क्रांतिकारक, स्वराज्य चाहिये असं म्हणणारे क्रांतिकारक, वंदे मातरमचा जयघोष करणारे क्रांतिकारक, भारत माता की जय म्हणत हसत हसत फासावर चढणारे क्रांतिकारक, त्या क्रांतिकारकांच्या मनामध्ये आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या समाजबांधांविषयी कोणत्या प्रकारच्या भावना आहेत आणि या समाजबांधवांवर गुलामी लादणाऱ्या साम्राज्यशाही अशा प्रकारच्या शक्तींविषयी कोणत्या भावना आहेत, त्या भावना या कवितेमध्ये व्यक्त झालेल्या आहेत. खळखळू द्या या आदय शृंखला हातापायात, पोलादाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा, कसूनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार, कधीही तारांचा संभार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अशा प्रकारची दुर्दम्य अशा प्रकारची आत्मविश्वास या क्रांतिकारकांच्या मनामध्ये आहे. कुठल्याही प्रकारच्या साखळदंडाची तमा, मृत्यूची तमा ते बाळगत नाही. सर्पांनो उद्दाम आवळा, कसूनिया पाश. हे सर्प म्हणजे कशाचं प्रतीक आहेत? हे सर्प म्हणजे इंग्रजी सत्तेच्या आणि साम्राज्यशाहीचं प्रतीक आहे. ज्यांनी या भारत भूमीभोवती आपल्या सर्पांनी आपला विळखा घातलेला आहे. पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश. एक वेळ या साखळदंडांनी मनगट पिचून जाईल, तुटून जाईल, नष्ट होऊन जाईल, पण मनातला जो दुर्दम्य असा आशावाद आहे, आवेश आहे, मातृभूमीला गुलामीतून मुक्त करण्याची जी आकांक्षा आहे, ती आकांक्षा कधीही संपणार नाही. तडिता घाते कोसळेल का ता, असा प्रश्न विचारतात क्रांतिकार. तडितेच्या म्हणजे विजेच्या आघाताने तारांचा संभार कधी कोसळतो का? क्रुद्ध भूक पोटात घालूया, खुशाल थैमान, कुरतडू द्या आतडी, करू द्या रक्ताचे पान. संहारक काली तुझं देती बळीच आव्हान, बलशाली मरणाहून आहे आमचा अभिमान. मृत्यूला आम्ही भीत नाही, मृत्युंजय आम्ही, आम्हाला कसले कारागार, ओय कसले कारागार. या कारागृहाच्या भिंती, या तुरुंगाच्या भिंती आमच्या मनातला दुर्दम्य आशावाद आणि आकांक्षा, स्वातंत्र्याची आकांक्षा तसूभरही नष्ट करू शकत नाही. पदोपदी पसरून निखारे आपुल्याचा हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येयपथावरती. असं ते म्हणतात की बांधून शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे, एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार होता, पायतळी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. या ठिकाणी या कडव्यानंतर कवीची भावना जी आहे ती आपल्या मातृभूमीच्या संवादाकडे वळते. कवी आपल्या आईशी संवाद करतो, आपल्या प्रत्यक्ष आईशी. हे क्रांतिकारक आईशी संवाद करताना आपल्याला दिसतात. ते असं म्हणतात, श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमुच्या हृदयातील कंत. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात, बद्धकरांनी अखेरचा तुझं करती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार्य, तयांना वेडपरी अनिवार्य. समाजाला सांगत आहेत की तुम्ही आमच्याविषयी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. आम्ही केवळ मातृभूमीच्या मुक्तीसाठीच या सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहोत. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार्य. अनिवार्य अशा प्रकारचं वेळ आमच्या मनामध्ये आहे आणि ते करण्यासाठीच आम्ही या सगळ्या याच्यामध्ये जातो आहोत, या मार्गावरती चाललो आहोत. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेचा हात. अतिशय प्रासादिक अशा प्रकारची कविता आहे. त्याच्या शब्दांच्या प्रगटीकरणातूनच आशय त्याच्या मनामध्ये प्रगट होतो. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. याचा प्रत्यय आपल्याला इथे येतो. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात, तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात येतात. आमच्या गळ्याला फासाचा दोर जरी आवळल्या गेला तरी आमच्या हृदयातून जो उद्गार निघणार आहे तो हाच निघणार आहे, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. चरणांचे तब पूजन केले म्हणून गुन्हेगार, देता जीवन अर्ध्य तुला ठरलो वेडे पीर. देशील ना आपण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार, आई वेड्यांना आधार. मातृभूमीकडे अशी प्रार्थना ते करतात. आपली जन्मदात्री आई आणि आपली
ही देशभूमी, ही मातृभूमी हिच्याकडे प्रार्थना करतात. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करतानाही क्रांतिकारकांच्या मनातला आशावाद जो आहे तो तसूभरही टळत नाही. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे बाल. आणि त्यांना अभिमान वाटतो, त्यांना गर्व वाटतो. कारण की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की तुझ्यासाठी हे सतीचं वाण घेतलेलं आहे. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. सरणावरती आज आमची पेटताच प्रेते. उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायांमधले खळा आशावाद आहे. लोहदंड तू निराश या सगळ्या याच्यामध्ये की आपली मातृभूमी एक ना एक दिवस नक्कीच या पारतंत्र्यांच्या शृंखलातून मुक्त होणार आहे. आणि त्यासाठी हा सगळा जागर चाललेला आहे. हे सगळं युद्ध चाललं आहे, सगळा संघर्ष चाललेला आहे. आणि शेवट करताना कवितेचा कवी म्हणतात, आता कर ओंकारा तांडव गिळावया घास. नाचत करत टाक बळींच्या गळ्यावरी फास. रक्तमास लुटण्यास झाडे येऊ देत क्रूर. पहा मोकळे केले आता त्यासाठी उर. आम्ही मरणाला सिद्ध झालो आहोत. यमराजाच्या या दरबारामध्ये आम्ही जणू काही चाललो आहोत आणि आम्हाला त्याचा अजिबात खंत वाटत नाही. पहा मोकळे केले त्यासाठी उर. शरीरांचा कर सुखे नैव या सुखे नैव संहार. या शरीराचा जरी संहार झाला तरी आमच्या मनामध्ये जी मातृभक्तीची भावना आहे, जो आमचा आत्मयज्ञ चाललेला आहे, त्या आत्म्याचा संहार कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही. अशा प्रकारची ज्वलंत भावना क्रांतिकारकांच्या मनामध्ये आहे. आणि हा आशावाद संपूर्ण समाजाला प्रदान करण्यासाठी इथे कवी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि हा क्रांतीचा जय जयकार जो आहे तो शेवटपर्यंत मृत्यूच्या दारापर्यंत सुरू आहे. आणि त्यातूनच पुढे आपली मातृभूमी मुक्त झाली आहे. कुसुमाग्रजांच्या या कवितेचा जो आशय आहे अशा पद्धतीने देशभक्तीच्या भावनेनी ओतप्रोत भरलेला आपल्याला दिसतो. धन्यवाद.